नमस्कार मित्रांनो, नोकरवर्तीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. NTPCकडून नवीन जाहिरात ही जाहीर करण्यात आलेली आहे. या जाहीर केलेल्या भरतीमध्ये विविध पदांसाठी ज्या जागा ह्या भरल्या जाणार आहेत. जसे की इंजिनिअरिंग सिव्हिल पदासाठी 20 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी तुम्हाला BE, BTech डिग्री असणे आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमच्याकडे तुम्हाला 60% मार्क मिळणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल पोस्टसाठी. यासाठी 29 जागा असणार आहे. यासाठी तुम्हाला BE, BTech डिग्री असणे आवश्यक आहे. यामध्ये 60% असणे आवश्यक आहे. तसेच 3 वर्षाचा एक्सपिरियन्सही असणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिकल पदासाठी 9 जागा असणार आहेत. BE, BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमची पदवी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला 60% कमीत कमी गुण असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला 3 वर्षांचा एक्सपिरियन्स पण असणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथी पोस्ट ही एक्झिक्युटिव्ह HR साठी असणार आहे. ही एक्झिक्युटिव्ह HRसाठी एक पोस्ट असणार आहेत. यामध्ये क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला MBA विथ स्पेशलायझेशन HR असणे आवश्यक आहे. 60% मार्क हे असणे आवश्यक आहे तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. 3 वर्ष एक्सपिरियन्स इन HR फंक्शन, इंडस्ट्रियल रिलेशन्स, कॅन्डिडेट विथ नॉलेज ऑफ SAP, MS ऑफिस अँड डेटा ॲनालिसिस त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी तुमचे वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर चौथी पाचवी पोस्ट ही असणार आहे. इंजिनिअरिंग CTMसाठी एक पोस्ट असणार आहे. यासाठी तुम्हाला मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. ते तुमचे वय हे 32 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह फायनान्ससाठी. एक्झिक्युटिव्ह फायनान्ससाठी एकच पोस्ट असणार आहे. यासाठी तुम्ही CA किंवा CMA असणे आवश्यक आहे. तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे फायनान्स आणि अकाउंटन्समध्ये. तुमचे वय हे 30 वर्षांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग IT मध्ये एक पोस्ट असणार आहे. यासाठी तुम्हाला BTechमध्ये किंवा BE कम्प्युटर सायन्समध्ये टेक्नॉलॉजीमध्ये 60% गुण असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स बी असणे आवश्यक आहे. लॅन अँड वॅन स्विचेस, मोबाईल टेलिफोन एक्सचेंज इत्यादी IT हार्डवेअरमध्ये तुम्हाला असणे आवश्यक आहे एक्सपिरियन्स. तुमचे वय हे 30 वर्षांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये ते एक पोस्ट असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन जर्नल किंवा ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन किंवा मास कम्युनिकेशनमध्ये 60% असणे आवश्यक आहे. यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तुमचे वय हे 30 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक नसावे. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 83,000पर्यंत हे तुमचे मासिक वेतन असणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले आहेत. ह्या डिटेल्स तुम्ही खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे. तिथे तुम्ही जाऊन तपासू शकता आणि येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात. ॲप्लिकेशनची लिंक ही खाली देण्यात आलेली आहे.